नमस्कार. घरामध्ये जर भाजीपाला नसेल तर अशा वेळेस चटपटीत कढी बनवून तुम्ही भात आणि खिचडी सोबत खाऊ शकता. एका बाउलमध्ये दही घ्यायचं आहे वाटीभर. त्यामध्ये चमचा दीड चमचा बेसन पीठ घालून थोडीशी हळद घालून छान असं फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्या गरजेनुसार थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे. एका गॅसवरती एक भांडं ठेवून त्यामध्ये दीड चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये आवडत असेल तर थोडंसं हिंग देखील तुम्ही घालू शकता. कढीपत्ता नक्की घाला आणि यामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं बेसन पीठ आणि दह्याचं मिश्रण जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. यामध्येच थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. कढी छान उकळली पाहिजे स्लो आचेवरती. यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. फोडणी देणार आहोत. एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, लाल तिखट आणि लाल मिरचीचा तडका तयार करून घ्यायचा आहे. गरमागरम तडका कढीवर घालून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तयार आहे गरमागरम कढी.